अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज गुढीपाडवा, आपलं हिंदू नववर्ष। हिंदू नववर्षाच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा। आपण कोणतेही कार्य तिथी वार नक्षत्र आणि हिंदू पंचांगानुसार, हिंदू तिथीनुसार, हिंदू नववर्षानुसार याप्रमाणे आपण करत असतो। म्हणून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा। आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गुढी उभारली असेल, मी अशी आशा करतो, आणि सर्वांनी गुढी उभारावी। आपलं घर असेल, गुढी हे मानाचं प्रतीक आहे, गुढी प्रत्येकाने उभारावी। गुढी उभारल्यानंतर आपण पंचांग असेल, प्रत्येकाने पंचांग आणावं। पंचांग आपल्या घरामध्ये पाहिजे। तिथी वार नक्षत्र सगळं त्यामध्ये असतं। आणि आजच्या दिवशी ब्राह्मणांची आणि गुरूंची पाद्यपूजा करायची असते। ब्राह्मणांची गुरूची पाद्यपूजा, ज्योतिषाचा सत्कार करायचा असतो। आणि ब्राह्मणांच्या मुखातून वर्षभरात काय फळ आहे, आजपासून तर वर्षभरापर्यंत काय फळ आहे ते ब्राह्मणांकडून आपण संवत्सर फळ ऐकून घ्यायला पाहिजे। तुमच्या जवळ ब्राह्मण असेल तर तुम्ही त्यांना घरी बोलून त्यांचं पाद्यपूजन करा, वस्त्रदान करा, दान दक्षिणा द्या। जर नसेल तर हे संवत्सर फळ मी आपल्याला सांगतो, हे आपण नीट लक्ष देऊन हे संवत्सर फळ प्रत्येकाने ऐकायला पाहिजे। खूप छान आहे, संवत्सर फळ ऐकण्याचा खूप लाभ आहे, म्हणून हे प्रत्येकाने मनापासून ऐकावं। आता संवत्सर फळ मी आपल्याला सांगत आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। अथ संवत्सर फलम। प्रारंभी गजनाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिराचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे। सर्व कार्याच्या सिद्ध होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो। नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघरी ध्वज व तोरण उभारावेत। मंगळ स्नान, अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवाची, गुरुची पाद्यपूजा व स्त्रिया व मुलं यांना वस्त्रालंकार, भूषण उत्साह करावा। ज्योतिषांचा सत्कार करून त्यांचं पाद्यपूजन करून वर्षफळ श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभदायी होईल। मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचं चूर्ण करून पुढील सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी, संपत्ती ही प्राप्त होते। मिरे, हिंग, मीठ, ओवी, साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचे चूर्ण चिंचेत कालून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे। पंचांगास्थ गणपतीचे, ब्राह्मण व ज्योतिष यांचे पूजन करून, पाद्यपूजन करून याचकांना यथाशक्ती दान धर्म, दान वस्त्रदान, संतोषण, मिष्टान भोजन घालावे। नाना प्रकारे गीते, वाद्य, पुण्यपुरुषाची कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते। राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते। प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते। अग्नधान्याचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते। मेघाधिपताचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते। रसाधिपताचे श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते। पंचदानधिपताचे श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होतो। आता प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यातील नवीन वर्षफळ श्रवण केले असता पातकाच्या ओघोचाचा नाश होऊन आयुष्य, यश, लक्ष्मी यांची वृद्धी होते। ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, मंगळ, चंद्र, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे सर्व शत्रूचा नाश करतो। वर्ष प्रतिभेदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख, दारिद्र्य हित होऊन आनंदाने, धनधान्याने युक्त
सूर्य तुमच्या आरोग्यास वार करो, चंद्र यशाचे, मंगळ ऐश्वर्याचे, बुध बुद्धीचा, गुरु गौरवाचा, शुक्र कोमल वाणीचा वार करो, शनी आनंद, राहू बाहुबल देव, केतू तुमच्या कुलाची उन्नती करो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्र श्रवणाने केलेला पापाचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात, ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असतात सिद्ध प्राप्ती होते. श्री सूर्यसिद्ध मंत्राने जगाची उत्पत्ती, रक्षण व लय यांना कारणीभूत अशा महाविष्णूच्या नभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली आहे. सांप्रत 91 वर्षी पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पळे 42 आणि 3 अक्षर होऊन गेली आहे. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, तेवढ्या लांबीचा त्याची एक रात्र आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मुनी होतात. त्यांचे नाव आहे स्वयंभू, स्वरशिरीषा, उत्तमा, तामस, रेवती, चाक्षु, विभस्त, सावर्णा, दक्षिणवर्णी, ब्रह्मवर्णा, धर्मवर्णी, रुद्र सवर्णी, देव सवर्णी, 13 सवर्णी, एक मुनी 71 महायुग होतात. या महायुगाचे वर्ष 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुपर्यंत होऊन गेली आहे. चालू असलेला विभस्तर मंत्र 7वे आहे. विभस्त मंत्रातील 27 महायुगे आहेत. 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतायुगाच्या वर्ष 17,28,000, त्रेतायुगाचे वर्ष 12,96,000, द्वापार युगाचे वर्ष 8,64,000, सांप्रत चालू असलेले कलियुगाचे वर्ष 4,32,000. कलियुगामध्ये 600 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थ युधिष्ठ राजा धर्मराजा झाला, त्याचे शक 3000 वर्ष. दुसरा उज्जैनाती विक्रम झाला, त्याचे शक 135 वर्ष. तिसरा पैठणीत शालिवान शके 18,000 वर्ष. चौथा वेणतरी नदीच्या काठी विजयस्तंभ अभिधान होईल, त्याचे शक 10,000 वर्ष. पाचवा गोडदेशात दर्यात नागार्जुन होईल, त्याचे शके 4,000 लक्ष. 6वे कोल्हापूर प्रांत कल्की होईल, त्याचे शके 821 वर्ष. कलियुगाचा एकंदर वर्षातून 5,126 वर्ष मागे पडले आहे. 4,000 लक्ष 26,874 वर्ष शिल्लक आहे. आता भावातील रोग भय नारायण, या विश्वानु संवत्सर पाऊस थोडा पडेल, पिकाची अनेवारी कमी राहील, रोगराई वाढेल, धन संपदा कमी होईल. आता राजादी फळाची व्यवस्था. राजाचे फळ. आता राजाचे फळ आपण ऐकूया. राजाचे फळ सौराष्ट्र, कठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेश, ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश, पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फळ बंगाल प्रांतात, मेघाधिपतीचे फळ बिहार, जबलपूर, बाजूस, गंगेच्या किनारी. धन्य स्वामींचे फळ गुजरात, मध्य. आंध्र प्रदेश फळ वंदे पर्वत. रसाधिपतीचे फळ कोकण, मध्य प्रदेश, राजस्थान. आगेशाचे फळ आंध्र प्रदेश. सोन्याचे फळ पंजाब, काश्मीर. नरशिजाचे फळ दिल्ली, पंजाब. फळाधिपतीचे फळ गुजरात, सौराष्ट्र. राजा रवी असल्याने धान्य, फुले, फळे कमी पिकतील, चोरांची भीती वाढेल, पाणी कमी मिळेल, रोगराई वाढेल. मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल, महागाई वाढेल, रोगराई, चोर लोकांमध्ये भीती निर्माण होईल. मेघाधिपती रवी असल्यामुळे पाऊस तुरळक पडेल, धनधान्य फुले कमी मिळतील, चोर, उंदी, रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल, धनधान्य संपत्ती वाढेल, लोक सुखी व समाधानी राहील. रसाचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ, ऊस, तीळ, जवस हे पदार्थ थोडे होतील, पाणी मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध, फुल, फळे याची समृद्धी होईल, लोकांची संपत्ती वाढेल. निरसाचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्न, कडधान्य विपुल होतील. आद्रा प्रवेश जून 2025, 22 जून 2025 सकाळी 6:19 सूर्य आद्रा नक्षत्र प्रवेश करतो. त्याचे फळ लोकांमध्ये सुख समाधान वाढेल, जनावरांचा त्रास होईल, रोगराई वाढेल. यावर्षी निलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल,
लोक आनंदी राहतील। या वर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहील, पिके चांगल्या प्रकारे येतील। पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल, गवत चारा कमी होईल, जनावरांचा उपद्रव होईल, लोक दुःखी होतील। मेघ निवासी पर्यटेच्या घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे, त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल, धनधान्य समृद्धी होईल। या वर्षी 2 अडक म्हणजे पर्जन्यमान साधारणपैकी, त्यापैकी 6 भाग नादी पर्वत यावर, 4 भाग भूमीवर, याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल। तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राचे पातके जाता योगाने रोगाची निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होते, सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते। हे शुभकारक वर्षफळ संवत्सराच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतात ते वर्षभर सुखी होतात। इति संवत्सर फल संपूर्ण। श्री गजानन चरणार्पणमस्तु। शुभम भवतु। सगळ्यांनी हे फळ अवश्य ऐकायचं आहे। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो। श्री स्वामी समर्थ।